आज मी मम्मीला कामं करताना रेकॉर्ड केलं, कारण मला ती नेहमी म्हणत असते मी जेव्हा मोबाईल बघते तेव्हाच तू माझे व्हिडिओ करते, म्हणून आज तिला कामं करताना मुझे लेट हो रहा है और ये लड़का सुन नहीं रहा मेरी। कौन छोड़ेगा इसको? चल रे तू लवकर, चलो अभी धीरे धीरे जाएंगे। चल रे। ते बघ इसको इज्जत में गाडी ही चलानी नहीं होती, हमेशा नुसती वचच करायची असते याला। हे बघा परत आता मला चावतोय तो। इसके आंग में इतने सारे कीड़े कहाँ से घुसे पता नहीं। नेहमीप्रमाणे जाता जाता महाराजांचे दर्शन घेतले। ऐसे बहुत सारे चैलेंजेस देखने के लिए हम दोनों को सब्सक्राइब कर लो। तो फाइनली मी कॉलेजला पोहोचली आणि ऋतुराज मला वरती सोडायला येत होता, क्योंकि उसको कुछ काम नाही आहे लडक्या ताडने के लिए। त्याला म्हटलं चल मला सोडून दे, असं पण एकटं जायला बोर होतं। त्यातल्या त्यात आमच्या कॉलेजवाल्यांनी आमचे डिपार्टमेंट सेकंड फ्लोअरला ठेवून दिले। तर फायनली मी इथे पोहोचली आणि एवढं काही कोणी आलेलं नव्हतं, हळूहळू सगळे येत होते, कारण आज FYTY MSc सगळे एकत्र बोलवलेले होते बॉटनीला, आई मीन बॉटनी डिपार्टमेंट। और गाइस इधर कॉलेज वालों ने हमारे साथ प्रैंक कर दिया। इंटरनल एग्जाम आहे तुमची असं बोलून आम्हाला गेस्ट लेक्चर लावून दिले। ऐसा भला कोई करता है क्या? तिकडून मग मावशीकडे आले, मावशीने मला पपई खायला दिली आणि मी परत मावशीकडे गेली मम्मी सोबत पप्पांना ब्लीच आणायसाठी। आणि आज आपला चांदमामा किती सारा गोड दिसतोय ना, मस्तपैकी त्याला कॅप्चर करून घेतलं आणि परत माझी सवारी निघाली ऋतुराज सोबत बाहेर जायचं। एक काम होतं ते काम केलं आम्ही आणि परत आलो आम्ही चायनीज घ्यायला, कारण आज घरी नॉनव्हेज होतं आणि मी आहे व्हेज। मग मी माझ्या जिभेचे चोचले पुरवायला आलेली होती। मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि ना मम्मी मला म्हणे की पप्पांना थोडंसं स्क्रब वगैरे करून दे, तर मग मी करून दिलं आणि ते बिचारे पप्पा बघायचं, पप्पांनी ही व्हिडिओ बघितली तर मला फटकेच बसते। कोई नहीं गाइज, इतना तो चलता है। और ये देखो ये बच्चा, इसकी एग्जाम है 12th की एग्जाम है, बट कोई सिरियसनेस ही नाही आहे। पूर्ण टेन्शन तर फक्त पोरींनाच, अभ्यास करा, हे करा ते करा, जाऊ द्या आपल्याला काय त्याची एक्झाम आहे तो बघा। तर गाईज आज पुरता होतं एवढंच, काही स्पेशल नव्हतं। तर भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये। लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका।